नमस्कार, मी मनीषा. आज जन्माष्टमी. आज भगवंतांचा जन्म होणार म्हणून जनता किती आनंदाने भरभरून त्यांच्या स्वागताला तयार आहे. आणि इकडं वसुदेव देवकीला मात्र तुरुंगामध्ये भगवंतांचा जन्म होणार आहे. कंसाने त्याला तुरुंगात टाकलेला आहे. आकाशवाणी झाली आहे की देवकीचा 8वा पुत्र हा तुझा काळ ठरेल म्हणून. तर हे असं तुरुंगामध्ये त्यांना डांबलेलं आहे आणि आता तुरुंगामध्ये भगवंतांचा जन्म होणार आहे. पण त्याच वेळेला एक आकाशवाणी होती की हा जो तुझा 8वा पुत्र आहे, वसुदेवाला सांगण्यात येतं, त्याच्या बाबांना, कृष्णाच्या बाबांना सांगण्यात येतं की ह्याला तुम्ही घ्या आणि गोकुळामध्ये नंदाच्या घरी पोच करा आणि नंदाच्या घरी जी मुलगी जन्मालेली आहे तिला तुम्ही घेऊन इथं आणून ठेवा. आता श्रावण महिना, पावसाळा, भयंकर पाऊस पडतोय आणि श्रावण महिन्यातला कृष्ण पक्ष आणि त्याच्यामध्ये रात्र काळोखी आहे आणि भगवंतांचा जन्म होणार आहे आणि त्यांना तर जपून सुखरूप ठिकाणी ठेवायचं आहे. आता वसुदेवाला केवढा मोठा प्रश्न पडला आहे की आता हे कसं काय, कुठं कसं घेऊन जायचं याला. आणि यमुना दुथडीवरून यमुना वाहतीये पावसामुळं. तरीसुद्धा वसुदेवाने एका टोपलीमध्ये भगवंतांना व्यवस्थित ठेवलं आणि बाळरूप ते घेतलं आणि तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडे झाले आणि ते घेऊन चाललेत. अंधार आहे सगळीकडं, यमुना आहे पुढं दुथडी भरून वाहणारी. वसुदेवांना प्रश्न पडला आहे, पण कशाचीही पर्वा न करता वसुदेव बाळाला घेऊन गोकुळाकडं चाललेले आहेत. त्या संबंधीचं एक गाणं आहे, ते मी आपल्यासमोर सादर करते. जिकडे तिकडे पाणीच पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी, पाय कुठे ठेवू, पाय कुठे ठेवू, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ. कंस मामाने सात मारिले, कंस मामाने सात मारिले, 8वा कुठे ठेवू, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ. जिकडे तिकडे पाणीच पाणी, पाय कुठे ठेवू, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ. भरली यमुना पूर भयंकर, भरली यमुना पूर भयंकर, तरुणी कसा जाऊ, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ. वसुदेव म्हणे देवकीला, वसुदेव म्हणे देवकीला, कसा तुझा भाऊ, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ. आता एकनाथ महाराज म्हणतायत त्यांच्या गवळणीमध्ये, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, कुंभमेळा पाहू, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ. जिकडे तिकडे पाणीच पाणी, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ, पाण्यातूनी कृष्ण कसा नेऊ. अशा या भगवंतांना वसुदेव टोपलीत घालून नेत असताना भगवंतांच्या पायाचा स्पर्श यमुनेच्या पाण्याला झाला
आणि यमुनेनं झरझर 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 उतरून वाट करून दिली वसुदेवाला. वसुदेव पलीकडे गेले, गोकुळामध्ये गेले आणि भगवंतांना सुखरूपपणे यशोदेच्या पुढ्यात ठेवलं. यशोदेच्या तिथली मुलगी आणली इकडं आणि त्या सरशी ते तुरुंगामध्ये तिला घेऊन आले. देवकीजवळ कंस आले आणि पुढं काय घडलं ते आपल्याला माहिती आहे. आकाशवाणी झाली, अरे कंस मामा, तुझा काळ गोकुळामध्ये वाढतो आहे. असा हा कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अतिशय उत्साहाने आपण साजरा करतो. आपण कृष्णाचे पाळणे म्हणतो आणि गीत गातो. पण वसुदेव महाराजांना केवढी मोठी काळजी पडली होती बघा. आणि भगवंतांना घेऊन जायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. पण ते तरुण गेले आणि पुढचं सगळं इतिहास घडला. असंच आम्ही म्हणतो. आताही तुम्ही जसं म्हणलात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधमश्च संभवामी युगे युगे. पुन्हा एकदा असंच होऊ दे आणि आम्हाला सगळे चांगले दिवस येऊ दे. हे काय अराजकता माजलेली आहे. आम्ही तुमची वाट बघतोय. आज कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आहे. आम्ही आशा करतो की आपण पुन्हा असाच जन्म घेऊन सगळीकडं भारताला चांगले दिवस येतील असे आम्ही आपल्यासमोर प्रार्थना करतो आणि येऊ देत ते दिवस. जय श्रीकृष्ण. माझं जर आवडलं असेल आपल्याला मी सादर केलेलं गाणं वगैरे तर माझ्या चॅनलला कॉमेंट्स द्या, सबस्क्राईब करा. म्हणजे अशीच नवीन नवीन काहीतरी ऐकलेलं मी आपल्यासमोर सादर करते आणि मलाही आनंद वाटतो. आपल्याकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.